एका बाजूला 5 पैकी 4 मॅचेस सुंबरमाई संघाने जिंकल्या, दुसऱ्या बाजूला जर विचार केला मुखवणे संघाने 4 पैकी 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये आणि इथे चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी येतोय पहिल्या चेंडूवरती. चांगला स्ट्रोक षटकार. 50 अप 53 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला चांगली बॅटिंग आपण पाहतोय. आधीच्या मॅच मध्ये देखील तुषारने चांगली कामगिरी केली, या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. बॉटम हँडचा चांगला वापर, फ्लिक केलाय आणि त्यानंतर गोळीच्या वेगाने फ्लॅटेड स्ट्रोक. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. 59 धावा धावफलकावरती. टीम हँडल घ्यायचं नाही, रिक्वेस्ट असेल. 59 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळते. तुषार स्वतःच्या नावाच्या भोवती वलय निर्माण करून देण्याचं काम आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने देखील केले, कारण मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी झाली होती आणि या मॅच मध्ये देखील त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी होती. अजून एक, क्या बात आहे. बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहायला मिळतोय आणि श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स खर्डी अर्थातच विक्रमजी दसाडे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार, 3 चौकार आणि 3 विकेट साठी आपल्याला पाहायला मिळेल एक लकी ड्रॉचा कुपन देखील आहे. बॅक टू बॅक 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला मिड विकेटला, दुसरा वायडिश लॉंग ऑन मध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी होतीये. 65 रन ऑन द स्कोर कार्ड. तुषार आपल्याला पाहायला मिळेल, त्याला अजून एक कुपन जो मात्र आपण मॅच नंतर देणार आहोत. अजून एक, क्या बात आहे. बॅक टू बॅक चौथा षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. काय बॅटिंग तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू 4 षटकार मारलेत. मला आठवतोय माझ्या समोर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारायचा विक्रम आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा विरोधामध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ वावेघर या संघाच्या वंडर बॉय अर्थातच ऋषी शेलारने केलं होतं. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारले होते आणि नुकताच मागच्या महिन्यामध्ये कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी झाली आणि मॅन ऑफ दी सिरीजची बाईक त्याने पटकवली. एकंदरीत 16 विकेट्स आणि त्या समवेत 130 धावा 137 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंग चांगली पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. इथे काय होणार तुषारच्या बॅट मधून, बॅक टू बॅक येतील का नाही पाहणं महत्वाचं. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, यावेळेस देखील सीमा पार चेंडू. 5 चेंडू आणि 5 षटकार फलंदाज तुषारच्या बॅट मधून पाहायला मिळतात. स्क्रीन वरती आपण पाहू शकतो तुषार बॅटिंग चांगली करतोय. 5 चेंडू आणि 5 षटकार. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी गोलंदाज होता, थोडासा अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आला होता. लेंथ वरती हिट केला, चेंडू बाहेर निघाला आणि त्यानंतर फटका अप्रतिम होता. 5 चेंडू 5 षटकार. 6वा षटकार लागेल का पाहणं महत्वाचं. 77 धावा धाव फलकावरती येणारे. लास्ट ओव्हर एका चेंडू सगळे अजूनही शिल्लक. ह्या चेंडूवरती षटकार लागेल का, विक्रम बनेल का, येणारी वेळ सांगून जाईल. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडू आणि 5 षटकार मारले.